धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कारण आमदार संदीप क्षीरसागरांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। मुंडेंचा पोलीस प्रशासनावर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर राजीनामा घ्यावा असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेले। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादांनी घ्यावा अशी मागणी सुरेश धस यांनीही केली आहे। दरम्यान अजितदादांनी मात्र सुरेश धस यांची मागणी फेटाळून लावत आपण सुरेश धस काय म्हणतात याकडे लक्ष देत नाही, भाजप वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेईन असं अजित पवार म्हणाले। पाहूया। या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील लोक अजून मोकळ्यापणाने तिथे बोलतील। अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाही आहेत। त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही।